गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोपीनाथ भगवान की जय. गौरांग महादेव की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली की जय. माऊली गुलाबराव महाराज की जय. बाबाजी चैतन्य महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्रीरामचंद्र भगवान की जय. हनुमंत बा की जय. गजानन बा की जय. सोनाजी बा की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णा माता की जय. श्री संत सखाराम महाराज की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. बाबांनी केले भजन कीर्तन, गावोगावी आश्रम स्थापन. कीर्तनात घडले चमत्कार नवीन, आजही घडतात भाविक हो. बाबांचे कीर्तन रात्री झाले, नांदुऱ्यातून भक्त निघाले. पिंपळखुट्याचे होते आले, स्त्री पुरुष 100च्या पुढे. 2 तास कीर्तनोत्तर, बाबा बैसती आसनावर. घरी जाणाऱ्या प्रत्येकावर लक्ष असे बाबांचे. एकदा बाबांनी शंकर्या शंकर्या ऐसा जोरात आवाज दिला. भक्तांनी खोलीत प्रवेश केला. बाबा शांत बैसले. कधी कठोर शब्द बोलती, कधी कधी शिव्या देती. एकदा खोलीत केली आरोळी, तेने सर्व घाबरले. सत्यभामा आणि लीलाबाई दोघींना घरी जाण्याची घाई. दर्शन घेतल्याविना जाऊ नाही निर्धार केला तयांनी. पडणारे भक्त भरपूर होते बाबांच्या मांडीवर, त्यामुळे लागला उशीर. गावाबाहेर दोघी आल्या. सत्यभामा म्हणे लीलाबाईला, एकतरी सोबती पाहिजे आपणाला. पुढे जाणारे भेटतील आपणाला, चालबाई पाय उचलून. थंडीचे आहेत दिवस, अंग शेकणारे भेटतील आपणास. तेवढ्यात आला कुत्रा एक, दोघींच्या पुढे चालला. रंगाने तो होता पांढरा, शरीराने मस्त जाडाजुडा. त्याला पाहुनी धीरा आला, त्यामागे दोघी चालती. हरिभाऊ धांडेच्या बगीच्यापर्यंत दोघी आल्या भजन करीत. पिंपळखुट्याचा एकही भक्त त्यांना नाही भेटला. तेथपर्यंत कुत्रा आला, एकाएकी गुप्त झाला. सत्यभामाचा जीव घाबरला, तिला वाटले भूत आहे. लीलाबाई म्हणे बह्याडे, कसं समजत नाही तुले. कुत्र्याच्या रूपाने नरहरी बाबा आले आपल्या सोबत. गजानन लोणागरे कठोऱ्याचा सुपुत्र तो हरिभाऊचा. 2008 मध्ये सकाळी चाला आश्रमी. दिवाळीचा दिवस होता, बाबाला आनंद झाला त्याचा. बाबा सांगती गजाननाला, गायी काढ बरं बाहेर. गोशाळेतून बाहेर काढल्या, फाटका पुढे उभ्या केल्या. बाबा म्हणाले 1 तासभर फिरून आणावे तयांना. बऱ्याच दिवसापासून कोंडले, गाईचे पाय होतील मोकळे. सोबती कुणी नाही बाबा मले, सारेच गेले दिवाळीला. बऱ्याच दिवसापासून होत्या वाड्यात, एकट्याला त्या नाही आटोपत. बाबांनी जोडा घातला पायात, आश्रमाच्या बाहेर आले. बाबा म्हणाले काढ बाजूला, आम्ही आहो सोबती तुझला. भुरड पडली गजाननाला, बाबा संगे गाई चारत असे. 1 तास गाई चारल्या, किती सांगू बाबांच्या लीला. नाव घेऊन बोलविती गाईला, गोऱ्यासी करती भाषण. दुसऱ्या दिवशी येसेच केले, 1 तास गाईचे सांभाळिले. म्हणून माऊली म्हणतात तेले, गजानन म्हणे गोपाल. चारा कुट्टीच्या शोधात बाबा फिरती उन्हात अनात. चारा कुटार देतो म्हटले की लगेच गाडी घेऊन त्याच्या घरी. खामगावचे महावीर सेठ, गिरिराज मिलचे मालक आले नांदुरा आश्रमात. नरहरी बाबांशी बोलले, माझा ट्रक आहे रिकामा, काम असेल तर घेऊन जाना. ड्रायव्हर आहे फार शहाणा, वयस्कराने शाकाहारी. बाबांची गाडी खामगावी गेली. ट्रकमध्ये मंडळी बसविली. आकोट मार्गे लोहारीला नेली. सुरेश कुसेच्या उसात. उसाने ट्रक पूर्ण भरला. भोजनाचा कार्यक्रम तेथे केला. वरणा गावी उसा आणला, तेथे गायी बाबांच्या. उसाचे लहान तुकडे करून गायीने सर्व केले भक्षण. गाईला बरेच वेळा बाबांनी गुड भरपूर चारला. वर्धा जिल्ह्यात गोजेगाव बाबांच्या आवडीचा तो ठाव. तेथील भक्तांचा बाबांवर भाव, नेहमीच येते आश्रमाला. भालेगावी कार्तिक पौर्णिमेला, इतर उत्सवात नांदुऱ्याला. स्त्रिया पुरुष मुले बाळे भजन हरिपाठ घेतात. गोजीत मंदिरे खूप होतील, विदर्भाची अयोध्या गोजी राहील. बाबांचा ऐसा आशीर्वाद तया गावासी असे हो. गोजीपासून किलोमीटर 3 अंबानाथ महाराज संस्थान. येसंबा धोत्रा सावेगाव रेल्वे स्टेशन त्यांचा शेजार असे हो. महाशिवरात्री एकादशीचं बाबांची कीर्तन संस्थान परिसरात. भक्तजन मिळाले असंख्यात, कीर्तन ऐकण्या बाबांचे. हाती चिपोड्या वाजती मंजुळ, बाबा अभंग गाती मधुर. हृदयात दाटला प्रेमपुर, कानाचे पारणे फिटले.
अंबानाथ होते गुप्त, बाबा त्यांना प्रगट करीत, तोही एक आवा वृत्तांत. नरहरी बाबांच्या कृपेने एकादशी जागरणाचे महत्व बाबांनी सांगितले कीर्तनात. नारायण देवतळे ठेवी ध्यानात, संत वचनी भरवसा. त्यांनी रात्रभर केले भजन, 4 वाजता करून स्नान. नरहरी बाबा समोर बैसून रूप पाहतसे बाबांचे. बाबांच्या उजव्या बाजूस मोहाचे वृक्ष सुंदर बहुत, त्याखाली उभे अंबानाथ. उजेड पडला तयांचा, रूप अंबानाथांचे पाहिले, अंगी रोमाच दाटले. नारायण बसल्या जागी डोले, आनंद गगनी मावेना. अंबानाथ करीती भाषण, संत नरहरी बाबा लागून. नारायण पाहे दोघा लागून, अंबानाथ गुप्त झाले. नरहरी बाबांच्या विचारा वाचून, भारताला नाही समाधान. हा आदेश बाबा लागून याच ठिकाणी प्राप्त झाला. सकाळी बाबांनी भाविक बोलावून वृत्तांत केला कथन. 22 पायऱ्यांच्या विहिरीत भगवंता हे लपलेले, या पवित्र कुंडात गंगामाई आहे गुप्त. पाणी नाही हे आहे तीर्थ, सत्य जाना भाविक हो. देवतळेने पाहिला चमत्कार, विटा तरंगती पाण्यावर. राम अवतारी पाषाण समुद्रावर, नामाचा महिमा असे हा. देशपांडे गुरुजी बाळासाहेब, ढोबळे वागणारे भक्त बोंडे. हजारो भक्त हजर होते अंबानाथाच्या उत्सवाला. त्या पवित्र कुंडातून भास्कराची मूर्ती रथासह दुसरी दुर्गा मातेची निघाली. दिव्य ज्ञान बाबांचे 1970 सालात बाबांना झाला हा दृष्टांत. अंबानाथाच्या मंदिराचा कळस 3 कोसावरून दिसेल. नारायण देवतळे भोळा भक्त, संत सेवेची आवडी बहुत. म्हणून निजधामा जाण्यापूर्वी बाबांनी त्यावरी कृपा केली. नारायणने खड्डा खोदून बाबांनी लिहिले ग्रंथ दिले पुरून. सतत 8 दिवस त्यात पाणी नारायणाने सोडिले. ग्रंथ म्हणजे बाबांच्या भंग, काही प्रवचनाचे भाग, काही भारताला कशाची गरज बाबांनी केले जलमय. बाबांचा आश्रम भाले गावात, तेथील विहिरीचे पाणी कमी पडत, म्हणून केले खोदकामास. पाणी भरपूर लागले, मोटार बसून उपसा केला. भक्तांना त्याचा आनंद झाला. भोजनाचा कार्यक्रम ठरविला नरहरी बाबांच्या आवडीचा. कुसुम नाफळे व तेलंगडे बाईस बाबांनी बोलविले भोजनास. शाळा झाल्यावर जाऊ भालेगावास, म्हणून उशीर लागला. नांदुऱ्यामधून भारंबेबाई, मथुरा आणि खळसेताई, त्यांना कामाचे टेन्शन नाही. 8 वाजताच पोहोचल्या. मात्र 11च्या पुढे तिघींना जेवणा वाचून करमेना. त्यांनी विनविले नरहरी बाबांना, जेवण करून घरी जातो. बाबा म्हणाले थांबा थोडा वेळ, गाडी आहे पिंपळगाव जवळ. परंतु त्यांना धरवेना धीर, चिडचिड करू लागल्या. बाबा म्हणाले असे करू नये, सर्वांना घेऊन चलावे. दोघी आश्रमी येताच तयारी केली भोजनाची. सर्वांनी एकत्र भोजन केले. नरहरी बाबा प्रसन्न झाले. भक्त सुखरूप घरी पोहोचले. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. 2007 सालात बाबांचे भागवत रोटी गावात. तारीख 10 डिसेंबर महिन्यात, समाप्ती 17 तारखेला. पूर्णा आणि ज्ञानगंगेमध्ये रोटी गाव बहुशोभे. पश्चिमेस मंदिर सोमेश्वराचे, भोटा गाव पूर्वेस. नांदुऱ्यापासून 13 किलोमीटर रोटी गावचे असे अंतर. कृष्णाताईचे माहेर निमगाव भेटे रस्त्याने. नरहरी बाबांचे भागवत मिळाले. रोटी गावात चैतन्य संचरले. लहान मोठे कामासी लागले. गावाचा परिसर स्वच्छ केला. दादगाव पासून रोटीपर्यंत काट्या वाढल्या बहुत. बाबांच्या गाडीला देतील त्रास, म्हणून त्या तोडल्या. मारुती गाडी फार कोमल, गड्डे बुजले सकळ. हनुमान मंदिर भागवताचे स्थळ, ग्रामदैवत रोटीचे. उगले काटे आणि घोडे परिवार, ठाकरे बोंडे झाले सामील. वर्गणी झाली भरपूर, पंक्ता सर्वांच्या ठरविल्या. आश्रमात पत्रिका दिल्या, भाविकांच्या घरी पोहोचल्या. दादगाव भोटा येरडीला, हिंगणा कठोरा गोडेगाव. त्यात 3 कीर्तन बाबांचे, बुधवार गुरुवार व काल्याचे. दशरथ उगले रोटींचे आले तयांच्या मनात. त्यांनी बाबांना केला सवाल, कुणाच्या घरी तुम्ही थांबणार? भोजन व आराम कुठे करणार? खोली कुठे बांधावी? खोलीत तुम्हा आराम मिळेल, भेटणाऱ्यांशी बोलता येईल. बाबा म्हणाले खोलीचे नाही काम, गाडीमध्येच राहू आम्ही. माझ्या माऊलीला गाडीत 7 दिवस होईल त्रास. त्यांनी स्वतःच्या वाड्यात 5 टिनाची खोली बनविली. आतून शेणा मातीने सारविली. बाहेरून रंगाने सजविली. नवीन बाजगादी दुलई त्यात ठेवली प्रेमाने. 8 तारखेचा दिवस उगवला. भक्तमाला सांगे तिच्या भावाला, ज्ञानेश्वर दादा माझ्या इच्छेला पूर्ण तुम्ही कराल का? आपल्या घरासमोर करावी खोली, त्यात बैसेल नरहरी माऊली. मारुती गाडी थांबेल दारी, जागा आहे भरपूर. दोघे बंधू तयारीस लागले. रामराव काठे दादगावातून आले. निवृत्ती शेगोकार त्यांच्या मदतीले. सारेच भजनात पडलेले. न्हाणी संडास व बाबांची खोली 2 रात्रीत तयार झाली. तिकडे हनुमान मंदिरासमोर भव्य मंडप सजविला.
भगव्या रंगाने रंगले मंदिर, भगव्या पताका शोभती चौफेर, पहारेकरी झाले तयार, जय जय राम कृष्ण हरी. आंब्यांच्या पानांचे तोरण, केळीचे खांब दिसती शोभून, रांगोळ्या काढल्या छान, बाबाही निघाले वेळेवरी. गाडी थांबली दासगावात, गीता काटेने केले स्वागत, पुढे विठाबाईने मांडला थाट, गाडीला हार बांधले. सत्यभामाबाई आली सामोरे, रविदास मंडळाने स्वागत केले. बाबा ज्ञानगंगेपर्यंत आले, गोपालकृष्ण भगवान की जय. दिंडी चाले सर्वांच्या पुढे, भजनाच्या नांदात मारुती डोले, तिच्या मागे सिटर चाले, बाबांच्या कृपेने घेतली. संत योगी ज्ञानी त्यात होते, निमगाव नांदुरा पिंपळखुट्याचे, नामाच्या रंगात जे रंगले होते. श्री संत नरहरी बाबांच्या दारी पताका झेंडे रांगोळ्या, भक्तमाला उभी बाजूला, ललिताबाईचा आनंद झाला, जय हरी झाला दोघींचा. भक्तमाला बाबांशी बोलली, तुमच्याकरिता खोली बनविली, भाविकांनी खूप गर्दी केली, गोविंद जय जयच्या गजरात. बाबा म्हणाले ललितास, खोली तपासून सांगा आम्हास. ललिताने पूर्ण केला तपास, तिला वाटले हा आश्रम, तिचे सई होता बरोबर, सामान भरले खोलीत सत्वर. हसत हसत बाबा प्रवेशले दास काटेच्या घरात, मंचकावरी बैसून चौफेर नजर टाकली बाबानं. दशरथ उगले सकडला वर्तमान, मनात दुःखी झाले. 2 दिवस कसे तरी आले, तिसऱ्या दिवशी घरात बैसले, भागवत होताचा बाबा थांबले. उगलेबाच्या खोली पुढे उगले परिवार आनंदला, बाबांनी खोलीत प्रवेश केला. 2 दिवस केले भोजनाला, पुन्हा थांबले माझ्या घरी. भक्तांचे पूर्वी मनोरथ, ऐसा आहे नरहरिनाथ. रोटी गाव झाले पुनीत, चरण लागले बाबांचे. बाबांच्या प्रसन्नतेचे रहस्य कळले, सर्व आश्रमांचे भक्त आले. तेथेच बाबांनी काही भक्तांचे पूर्वजन्म केले कथन. माझी कन्या रुक्मिणा धामोडकर, बहिणाबाईचा अवतार, कवी हरिभाऊ वेरुळकर, अवतार संत सावतोबाचा. जळगाव नाटेचा बाळू पवार, त्यांचा पुत्र गोपाल नामे सुंदर, तो आहे रजनीशाचा अवतार, अकोट तालुक्यात जन्मला. अथा तो भक्त जिज्ञासा ग्रंथात आचार्य रजनीस बोलत, माझा जन्म गेला ध्यान मार्गात, गुरुनी तेच शिकविले. माझ्या हृदयातील एक खंत, नाचलो नाही कृष्ण नामात, ती अपूर्णता पूर्ण करण्यास पुढचा जन्म घेईन मी. तुम्ही मात्र करा अवश्य, जेथे कृष्ण नामात स्त्री पुरुष, देहभान विसरून नृत्य करीत, 1 सेकंद तरी तेथे बसा. श्री सुरेश जोशीबा नांदुरा आश्रमात, ते नारायण पैकाजी पंडित, बाबाजी महाराज म्हणते त्यांचं शिष्य श्री गुलाबरावांचे. सोमवारी भागवत कथेत भगवान पुढे पडले भजनात, त्यांच्या नृत्याचे भाषांतर नरहरी बाबा सांगती. याला म्हणतात तांडव नृत्य. वर्ण्याचे देवबा होते करीत, एका पायावर होते नाचत, 2-2 तास कीर्तनी. थोड्या वेळाने साप निघाला, स्त्रिया सर्व घाबरल्या. बाबा म्हणाले मारू नका त्याला, बाहेर द्यावे काढून. आज आहे सोमवार, तांडव नृत्याचा झाला प्रकार, म्हणून सदाशिव आले येथवर, सापाला दिले काढून. या गावातील प्रमिला उगले, तिचा अधिकार नाही कळणार जगाले, कवित्व का आले त्या बाईले, ह्या गोष्टी आम्ही सांगत नाही. लक्ष्मण काटे जगन्नाथ उगले, पूर्वीच होते पडलेले, इतरही स्त्री पुरुष खूप पडले, याच भागवत सप्ताहात. 300 लोकसंख्या रोटीत, मुक्कामी होते पुष्कळ भक्त, कल्पना काटेकरी सेवेस, कृपाश्री नरहरी बाबांची. विष्णू काटे टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन भक्तांची करीत असे ने आण. समारोपाचे काल्याचे कीर्तन श्री संत नरहरी बाबांचे. सरंगधर उगले कारभारी, दशरथ उगले होते पुजारी, रोटी गावच बनले सेवाधारी, श्री संत नरहरी बाबांचे. स्वयंपाक फार मधुर झाला, भक्त जेवले तरी उरला, बाबा निघाले नांदुऱ्याला, भक्त रडले आपोआप. ज्ञानेश्वर आणि भक्तमाला दोघांनी रडून आक्रोश केला, ललित सेठ समजाविती त्यांना, म्हणून लागला उशीर. उत्सवातील पैसे उरले, गाडीच्या खर्चाकरिता दिले, बाबा कार्यकर्त्यांशी बोलले, ते नेते झाले आनंदी. खोलीतील बाजू बिछाना मारुती गाडीवर बांधला. दशरथ उगले बोलले बाबाला, माझ्या खोलीतील नेऊ नका, आम्ही तेथे घेऊ हरिपाठ, तिथेच करू नित्य भजनास, फक्त आमच्या आवडीसाठी गादी व पलंग राहू द्या. बाबांनी तो राहू दिला, इच्छापूर्ती नाव दिले खोलीला. एसा रोटी गावाचा सोहळा वर्णिला बाबांच्या कृपेने. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 21वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मा मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.